नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या व्यापारा दिवशी अमेरिकन शेअर बाजारामधील जे AI स्टॉक आहेत त्यांच्यामध्ये मोठी नफा वसुली पाहायला मिळाली आणि शेअर बाजारामध्ये एकच हाहाकार माजला. अमेरिकन शेअर बाजाराला मोठा फटका बसलाय, ज्यामुळे केवळ एका तासामध्ये $2 ट्रिलियन म्हणजेच अंदाजे 1,90,000 कोटी रुपयांची राख रांगोळी झाली. 2026 मधील वॉल स्ट्रीटवरील ही सर्वात मोठी घसरण ठरली असून इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या रोजगार बाजाराच्या आकडेवारीचा गुंतवणूकदारांवरती इतका परिणाम झाला की जगातील सर्वात मोठा शेअर बाजार हादरून गेला आणि मोठी घसरण अगदी काही मिनिटातच एखाद्या सुनामीमध्ये बदलली. वॉल स्ट्रीटच्या तीनही बाजारांमध्ये डाऊ जोन्स, S&P 500 आणि नॅसडॅक या तिन्हांमध्ये देखील मोठी विक्री पाहायला मिळाली. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेतील रोजगार बाजाराची आकडेवारी जाहीर झाली, जी अपेक्षेपेक्षा अधिक चांगली होती. परिणामी इन्व्हेस्टर्सना जे काही फेडरल रिझर्व्हचे व्याजदर आहेत तर ते उच्च ठेवले जातील असा संकेत यातनं मिळाला. तसेच या आकडेवारीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनांवरती इतका झाला की त्यांनी विक्रीचा सपाटा लावला. ही घसरण झपाट्यानं मोठ्या नुकसानीमध्ये बदलत गेली आणि पाहता पाहता अवघ्या काही मिनिटांमध्ये शेअर बाजार $2 ट्रिलियन पर्यंत कोसळला, जी अलीकडच्या काळामध्ये अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण ठरली. शुक्रवारी अमेरिकी शेअर मार्केटच्या तीनही निर्देशांकांच्या घसरणीच्या लालेलाल रंगात क्लोज झाले. या दरम्यान IT स्टॉक्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 1%, तर S&P 500 हा 2.4%, तर नॅसडॅक देखील 4% घसरला. एनविडिया, अल्फाबेट आणि मेटा प्लॅटफॉर्म्ससह अमेरिकन शेअर बाजारामध्ये 7 सर्वात मजबूत कंपन्यांचे शेअर्स देखील घसरणीसह बंद झाले, तर बोर्डकॉमचे शेअर्स तब्बल 7% घसरले. रोजगार बाजारामधील मजबूतीमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये तीव्र घसरण निर्माण झाली. शुक्रवारची रोजगार बाजाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत आली, ज्यातून फेडरल रिझर्व्ह तात्काळ व्याजदर कपात करणार नाही आणि दर चढे राहतील असे गुंतवणूकदारांना संकेत मिळाले. तसेच व्याजदर कपात आता यावर्षीच्या उत्तरार्धामध्ये होण्याची शक्यता असल्याचंही गुंतवणूकदारांना वाटलं. अमेरिकेच्या रोजगार बाजारानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अर्थतज्ज्ञांच्या केवळ 80,000 जॉब्सच्या तुलनेमध्ये अमेरिकन कंपन्यांनी मे महिन्यामध्ये तब्बल 1,72,000 नवीन नोकऱ्या निर्माण केल्या. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती कर्जाचा वाढता खर्च आणि इंधनाच्या वाढत्या किमती असूनही अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिरपणे प्रगती करत असल्याचं या आकडेवारीवरनं दिसून आलं. अशा प्रकारे रोजगाराची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या ट्रेझरी यील्डमध्ये मोठी वाढ झाली आणि तो 4.16च्या 15 महिन्यांच्या उच्चांकावरती पोहोचला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बॉन्ड मार्केट वरती आहे. त्यानंतर ट्रेझरी यील्डमध्ये आपल्याला जास्त ॲप्रिसिएशन पाहायला मिळाले, तर गोल्डमध्ये डाऊनसाईड पाहायला मिळाली, सिल्वरमध्ये डाऊनसाईड पाहायला मिळाली, क्रिप्टोमध्ये बिटकॉईनमध्ये देखील मोठी डाऊनसाईड पाहायला मिळाली आणि US मार्केट पूर्णपणे क्रॅश झालेला आहे. तर साहजिकच याचा भारतीय शेअर बाजारावरती परिणाम हा नक्कीच होईल, परंतु तो फार मोठ्या प्रमाणात होईल का, तर नाही. त्याचं कारण असं की US AI बबल फुटत चालला आहे, परंतु आपल्याकडे AIशी रिलेटेड असणारे कुठलेच स्टॉक्स नाहीत. त्यामुळे आपले बाजार जेव्हा US मार्केट रोज ऑल टाईम हाय प्लेस करत होता तेव्हा आपण पडतच होतो. त्याचं कारणच हे होतं की आपल्याकडे AI स्टॉक नाहीत, म्हणून आपल्याकडे कोणीही गुंतवणूक करत नव्हतं. जर गुंतवणूक झालीच नाही तर त्या कारणामुळे ती गुंतवणूक काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपल्याकडेही पूर्ण जगासोबत आपला बाजार पडेल, परंतु जेवढं US आणि डेव्हलप कंट्रीज ज्यांच्याकडे AI स्टॉक्स आहेत किंवा AI कंपनीज आहेत, या कंपन्या पडतील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मात्र शेअर बाजारामध्ये घसरण ही पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.